नमस्कार. मी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आज दिनांक 7/9/2024 रोजी अतिशय अहमदनगर जिल्हा तथा अहिल्यानगर जिल्ह्यातून एक संवेदनशील बातमी उपलब्ध झालेली आहे आणि या बातमीद्वारे एका कुटुंबानं कशी व्यथा मांडलेली आहे ती महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून प्रसिद्ध होत आहे किंवा त्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम हे महाराष्ट्र न्यूज करीत आहे. मातंग समाज विकास आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सरपंच ग्रामपंचायत कार्यालय सुरोडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर अहिल्यानगर येथील मातंग समाजातील असलेल्या सरपंच सौ मीनाक्षी रामदास सगट यांचे दिनांक 9/9/2024 रोजी कार्यकारी संचालक व चेअरमन अहमदनगर अहिल्यादेवी नगर DCC बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या समोर पूर्ण कुटुंबाचे सामूहिक आत्मदहन त्यात 2 चिमुकल्याचा समावेश असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनामध्ये मीनाक्षी सगट यांनी असे म्हटले की सदर DCC बँकेकडे राहिलेली हक्काची रक्कम मिळावी ह्यासाठी मी सौ मीनाक्षी रामदास सगट मुक्काम पोस्ट सुरोडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर अहिल्यानगर येथील राहणारी असून मी त्या गावाचा प्रथम नागरिक असून आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित असल्याने माझे पती गेल्या 30 वर्षापासून DCC बँकेमध्ये कार्यरत होते, पण काही खोटे आरोप लावून तसेच काही खोटे काम करण्यास दमदाटी करून भाग पाडले. तसे नाही केल्यास वारंवार त्यांना दूर बदली करू अशा वेळोवेळी त्यांनी धमक्या देण्यात आल्या. त्या खोटे बँक प्रकरण करायला लावले. त्याचे काही पुरावे आमच्याकडे आहेत. या सर्व बाबीचा संविधानिक पद्धतीने जिल्हाधिकारी अहिल्यानगर अहमदनगर यांनी या मागासवर्गीय जातीचे मांग या जातीचे असल्याने जातीमध्ये तेढ निर्माण करून यात काही राजकारणी लोकांनी आणून जातीभेदामुळे यांच्या मनमानीला कंटाळून व 1 वर्षापासून माझे पती यांना निलंबनाची ऑर्डर दिल्याने या प्रकरणामध्ये सदर 16 लोकांची चौकशी सुरू असताना या बँक प्रशासनाने व जिल्हाधिकारी प्रशासनाने एकच मातंग समाजाच्या व्यक्तींना घरी बसवल्यामुळे या फार मोठा जातीभेद करण्यात आला असल्याने माझ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने सदर कुटुंब हे दिनांक 9/9/2024 रोजी आत्मदहन करणार असल्याचे त्यांनी जिल्हा प्रशासन व DCC बँक प्रशासन यांना लेखी निवेदन देऊन इशारा दिलेला आहे. सदर जिल्हा प्रशासनाने ताबडतोब दखल घेऊन या पीडित आदर्श सरपंचास न्याय द्यावा, अन्यथा जर ह्या कुटुंबाने आत्मदहन केले तर सदरील बँक व जिल्हा प्रशासन जबाबदार राहील असे या आशयाच्या निवेदनात त्यांनी म्हटलेले आहे. मी
आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. मी ज्ञानोबा काकासाहेब येडके, महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक.